आज महादेव मुंडेंच्या कुटुंबियांना भेटणार। दुपारी 4 वाजता रोहित पवार महादेव मुंडेंच्या परळीतील निवासस्थानी जाणार। निवडणुकीत तिकीट मिळालेल्यांना महामंडळ मिळणार नाही। बावनकुळेंकडून वर्ध्यातील मेळाव्यात स्पष्ट। महामंडळांचे अध्यक्ष आणि सदस्य नियुक्त्या स्थानिक संस्थांच्या निवडणुकांनंतरच होण्याची शक्यता। राज्य सरकारकडून ॲप आधारित प्रवासी सेवा सुरू करण्याचा विचार। प्रवासी वाहतूक सेवेला जय महाराष्ट्र, महाराईड, महायात्रा, महागो यापैकी एक नाव दिलं जाणार। नियमावली अंतिम टप्प्यात असल्याची सरनाईकांची माहिती। महाराष्ट्रातील गोदावरी, तापी, कृष्णेसह पंचगंगा, मुळा, मुठा, नाग नद्यांच्या संवर्धनासाठी 3110 कोटींच्या निधीला मंजुरी। जलशक्ती खात्याचे राज्यमंत्री राजभूषण चौधरी यांची माहिती। सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांसाठी समाज माध्यमांवर व्यक्त होण्याबाबत आचारसंहिता लागू। शासनाच्या धोरणांवर टीका केल्यास शिस्तभंगाची कारवाई होणार। बनावट शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी शिक्षक नियुक्ती प्रकरणात नागपूर पोलिसांच्या एसआयटीची कक्षा वाढवली। नागपूर पोलिसांची एसआयटी आता राज्यभरातील घोटाळ्याचा तपास करणार। महाराष्ट्राची लेक दिव्या देशमुख ठरली बुद्धिबळ स्पर्धेत विश्वविजेती। नागपूरच्या कन्येनं जॉर्जियातील महिला वर्ल्ड कप पटकावला। मुख्यमंत्री फडणवीसांकडूनही अभिनंदन।